नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते अजूनपर्यंत मिळाले नव्हते, अशा बहिणींसाठी अखेर सगळ्यात मोठी खुशखबर समोर आलेली आहे। हो मित्रांनो, अनेक महिलांच्या बँक खात्यावर 14 आणि 15 मे रोजी मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे जमा करण्यात आलेले होते, पण अजूनही लाखो बहिणी अशा होत्या की त्यांच्या खात्यात एकही रुपया जमा झालेला नव्हता। त्यामुळे अनेक बहिणी नाराज झाल्या होत्या, कारण त्या योजनेसाठी पूर्णपणे पात्र होत्या। केवायसी देखील पूर्ण झालेली होती। फेब्रुवारी पर्यंत सर्व हप्ते नियमित आले होते, तरी सुद्धा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नव्हता। अनेक बहिणींच्या मनात प्रश्न होता की बाकीचे महिलांचे पैसे मिळाले, पण आम्हाला का नाही? आमच्याकडून नेमकी काय चूक झाली? तर बहिणींनो, आता अजिबात काळजी करू नका, कारण शासनाकडून अखेर मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। काल म्हणजेच 20 मे 2026 रोजी शासनाने अधिकृत GR जारी करून मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठी निधीला मंजुरी दिलेली आहे। त्यामुळे आता ज्या बहिणी पात्र असूनही वंचित राहिल्या होत्या, त्यांच्या खात्यात देखील लवकरच 3000 रुपये जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींनो, मागील व्हिडिओवर तुम्ही खूप साऱ्या कमेंट केलेल्या होत्या। कोणी धुळ्याहून होतं, तर कोणी पुण्याहून होतं, तर कोणी नाशिकहून होतं, तर कोणी अहिल्यानगरवरून होतं। अशा वेगळ्या जिल्ह्यातून सांगत होत्या की मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही। काही महिलांनी तर असंही सांगितलं की सर, आम्ही पूर्ण पात्र आहोत, केवायसी देखील झालेली आहे, तरीही पैसे आलेले नाही। तर बहिणींनो, आता अजिबात चिंता करू नका, कारण कालच म्हणजे 20 मे 2026 रोजी शासनाकडून अधिकृत GR जारी करण्यात आलेला आहे आणि या GR मध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठी निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता राहिलेल्या पात्र महिलांच्या खात्यावर देखील पैसे जमा होण्यास मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला आहे। तर आता आपण या GR मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते समजून घेऊया। मित्रांनो, 20 मे 2026 रोजी शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026 आणि 2027 आर्थिक वर्षामध्ये निधी वितरणास मंजुरी दिलेली आहे। या GR मध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे की मार्च 2026 साठी 365 कोटी रुपये आणि एप्रिल महिन्यासाठी 365 कोटी रुपये असा एकूण 770 कोटी रुपयांचा निधीला मंजुरी दिलेली आहे। म्हणजेच आता लाडक्या बहिणींनो, शासनाकडून अधिकृतपणे निधी मंजुरी झाल्यामुळे ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नव्हते, त्यांच्या खात्यावर आता लवकरच पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। मित्रांनो, साधारणपणे शासनाकडून GR जारी झाल्यानंतर 2 ते 4 दिवसांच्या आत DBT द्वारे पैसे जमा होण्यास सुरुवात होते। त्यामुळे आता 22 किंवा 23 मे पर्यंत अनेक महिलांच्या बँक खात्यावर मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकत्रित 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। हो मित्रांनो, मार्च महिन्याचे 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 1500 रुपये असे एकूण 3000 रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। परंतु मित्रांनो, इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ज्या महिलांची केवायसी पूर्ण आहे, आधार बँक सोबत लिंक आहे, ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत, अशा महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही पात्र असाल आणि तरीही अजूनही पैसे आलेले नसतील, तर आता जास्ती काळजी करायची गरज नाही, कारण की शासनाकडून निधी मंजुरी करण्यात आलेला आहे आणि लवकरच पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। मित्रांनो, अनेक महिलांच्या मनामध्ये अजून एक प्रश्न आहे की आधी काही महिलांचे पैसे कसे मिळाले? तर याचं कारण असं आहे की सुरुवातीला मर्यादित निधीतून काही लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आलेले होते, पण आता अधिकृतपणे पूर्ण निधी मंजूर करण्यात आल्यामुळे त्वरित महिलांना देखील लाभ मिळणार आहे। तर बहिणींनो, आता आपण अशी आशा करू की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये ज्या सर्व पात्र महिला राहिलेल्या आहेत, त्यांच्या खात्यावर मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होईल आणि त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळेल। जर तुमच्या ओळखीमधील देखील अशा काही एखाद्या महिला असतील जिला मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला नसेल, तर हा व्हिडिओ तिच्यापर्यंत नक्की शेअर करा, कारण ही माहिती लाखो महिलांसाठी खूपच महत्त्वाची आहे। आणि लाडक्या बहिणींनो, तुम्हाला कोणत्या महिन्यापासून पैसे आलेले नाहीयेत ते तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। भेटूया अशाच एक नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।